तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षरा ही घरच्या फोनवर फोन लावते. लावते पण तिकडून भुवनेश्वरी हा फोन उचलते. भुवनेश्वरी म्हणते हॅलो. इकडे अक्षरा पण तेच म्हणत असते हॅलो, आवाज येतोय का तुम्हाला अधिपती. तिला असं वाटत असतं अधिपतीनेच फोन उचलला. पण आता इकडे भुवनेश्वरी लगेच म्हणते नुसतेच रिकाम टेकडे माणसं फोन करतात. पण आता इकडे अक्षरा म्हणत असते अधिपती तुम्ही कराल ना मला फोन. अधिपती ऐकताय ना, माझा आवाज येतोय ना तुम्हाला. अधिपती आओ ऐका ना, तुम्हाला एक खूप मोठी गुड न्यूज सांगायची आहे. आणि हो, ती सांगितली की तुमचा राग लगेचच दूर जाणार आहे. अधिपती फार गोड बातमी आहे. तुम्ही ऐकताय ना माझा आवाज. अधिपती भेटा ना प्लीज, मला तुम्हाला खूप काही सांगायचं आहे. तर आता इकडे भुवनेश्वरी फोन ठेवते आणि तिकडून लगेच दुर्गी म्हणते ताई कोणाचा ग फोन. त्यावर आता भुवनेश्वरी तुला नसल्या भांगडी कशाला ग. तुला किती वेळा सांगितलंय आमचं चोरून बोलणं ऐकत जाऊ नको म्हणून. त्या मास्तरडीचा फोन होता ना. तर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते तुला कसं ग माहिती. अगं सकाळपासून 8 वेळा फोन आलाय. आणि मग लगेच भुवनेश्वरी म्हणते मग तू माझ्याकडे का नाही दिला. तर त्यावर दुर्गी लगेच म्हणते अगं का द्यायचा, ती उगाचच फोन करते, उगं डोक्याला खिरापत, मी नाही फोन दिला तुझ्याकडं. तर आता लगेच दुर्गी म्हणते काय म्हणत होती ग ती. अगं काय नाही, तिला वाटलं अधिपतीनेच फोन उचललाय, पण तिला काय माहिती ते मी फोन उचललाय ते. पण दुर्गी लगेच म्हणते ताई काय बोलायचं असेल ग तिला. काय बोलत होती ती. ती म्हणत होती इकडे भुवनेश्वरी लगेच म्हणते अगं म्हणत होती की काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. पण काय असेल ते महत्त्वाचं आता ते त्याचा शोध लावावा लागेल. इकडे आता अक्षरा ही आपल्या रूममध्ये बसलेली असते. तेवढ्यातच तिला कुणाचा तरी येण्याचा भास होतो. ती लगेच म्हणते अधिपती तुम्ही आलात, या ना. अहो तुम्हाला किती वेळचं मला सांगायचं आहे, खूप गोड बातमी आहे. आणि काय हो किती वेळचं मी तुम्हाला फोन करते, तुम्ही फोन का नाही उचलला. आणि मी तुम्हाला फोन लावत होते, कोणी बोललं पण नाही. तेवढ्यातच आतमध्ये अक्षराची आई येते. अक्षराच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण आपली पोर फोनसाठी एवढी तरफडत आहे. आता ती लगेच म्हणते अक्षरा अगं बाळा फोन करू नको तू आता डायरेक्ट फॅक्टरीमध्ये जा, अधिपतींना भेट. तर आता अक्षराही हो म्हणते हो आई, आता तेवढा शेवटचा पर्याय राहिला आहे, मला जावंच लागेल. तर आता इकडे अधिपती आपल्या रूममध्ये बसलेले असतात. तो आपल्या मनाशी विचार करत लागतो की अक्षराबाई तुम्ही का मला सोडून गेलात. पण जाऊ द्या, तुमचा स्वाभिमान पण खरंच खूप चांगला आहे. मी तर ह्या स्वाभिमानाला भाळलो होतो ना. पण अक्षराबाई हा स्वाभिमान खरंच चांगला आहे आणि तुमचा स्वाभिमान कधीही तुटून देऊ नका, हा असाच कायम राहू द्या. त्याला आता अक्षरा ही आधीची शाळेमधली अक्षरा आठवत असते. अक्षरा खरंच अक्षराबाई मला तुमची फार आठवण येते. तुम्ही एकदा तरी फोन करा ना, किती वाट बघू. अहो हा ओमक्याने तर बरं डोकं खाल्लं माझं. तू बोल. खरं तर मी त्याच्यासमोर नाही नाही म्हणतोय, पण माझ्या मनात निची चलपिचल झाली. मला असं झालंय की मी तुझ्याशी कधी बोलेल, मी तुमच्याशी कधी बोलेल. मला नाही होत तुमच्याशिवाय, मला नाही राहत तुमच्याशिवाय. अक्षरा तुम्ही एकदा तरी या. अहो मास्तरीनबाई तुमच्याशिवाय काही पान हलत नाही आमचं. अहो आपण एकदा पाठीमागे 10 दिवस कसं बाहेर गेलो होतो ना, तसंच आत्ता पण जाऊ आणि मस्त एन्जॉय करू. याल ना. आता हा आपल्या मनाशीच विचार करत असतो आणि स्वप्न बघत असतो. तर मित्रांनो असा काहीसा ट्विस्ट आपल्याला बघायला भेटणार आहे.